अजित मोकल कळव्याचा खरतर आयकॉन खेळाडू या संघाचा आपण पाहता खरं सलामीवीर म्हणून 2 खेळाडू मैदानाकडे आपण पाहू शकाल. एका बाजूने असतील मोहंती पाटील आणि त्यांच्या बरोबरीने अतिशय अनुभवी खेळाडू संदेश करत नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक ओव्हर द स्टंप्स तेज तरार यॉर्कर टाकायचा होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील झाला. गोलंदाज मैदानामध्ये आयुष ठाकूर कोपरचा हा खेळाडू दमदार गोलंदाजी. अगदी वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होत असताना वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. समोर मोहन ला आपण पाहताय ऑन साइडला लोअर फुल टॉस बॉल मध्ये ताकद वापरली. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर काऊ कॉर्नर रिजनच्या बॉल मात्र बाहेर चाललाय सीमा पार षटकार. खरं तर मागच्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती षटकार मारणं थोडंसं अवघडच होतं फलंदाजांमध्ये. या स्पर्धेमध्ये या विभागातील टॅलेंट त्यांनी काय फलंदाजी केले कालच्या दिवसापासून. यावेळेला तेच तरार यॉर्कर मागचा बॉल थोडासा मिस झाले. यॉर्कर करत असताना मात्र फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला चेंडू आणि त्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तर मोहंतीनं दिला षटकार. तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक आपण आयुष ठाकूरच्या माध्यमातून होताना पाहत आहे. आणखीन एकदा यावेळेला क्विकर वन आणि त्याच्यावरती तितकाच चांगला प्रत्युत्तर. ऑन साइडला बॉलला खेचून मारलंय मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार मोहंतीचा तडाखा षटकार. फॉर्च्युनर वाला अरे कोण रे आला 909 नंबर वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आमच्या वैकुंठ शेट दादाच्या या नावात चांगला फटका लगातार. खतर या ओव्हरमध्ये आपण पाहिले डॉट बॉल षटकार देखील पाहायला मिळाले. पहिली सिंगल डॉट षटकार असं चित्र. वाईड यॉर्करचा प्रयत्न हलकीशी एज लागत मात्र बॉल चॉप करायचा होता. फलंदाजांना मागे चालला थर्डमॅन क्षेत्राकडे. तिथे मात्र सिंगल रन या बॉलवरती आली आणि इथे आपण पाहता पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या संघाची आपण पाहताय तब्बल बिनबाद 14. 14 लॉस ऑफ 0 विकेट्स ही धावसंख्या धावफलकावरती आली. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 2 ऑफिशियल पंच मैदानामध्ये संतोष चौधरी सर शिरडून एका बाजूने शैलेश चव्हाण सर करंज आमचे तिसरे पंच तर नक्कीच त्यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. आमचे भोईर त्यांना आपण पाहताय चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेला त्यांनाही पाहिलं आणि आमच्या समवेत मागील स्पर्धेमध्ये देखील उत्तम स्कोरिंग त्यांनी केली. ते आमचे मित्र कविराज पाटील समालोचक परमेश पाटील अक्षयजी पाटील सर असतील त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि ब्रॉडकास्टिंग आपण पाहता या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण साईप्रीत लावच्या माध्यमातून केलं जातं. घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेता. या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. जरूर स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि भरभरून मोठ्या संख्येने तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती येऊन मात्र या स्पर्धेचा आनंद इथे घ्या. नक्कीच तुम्हालाही तुमचंही आम्ही अमरापूर विभाग कमिटी विभाग प्रीमियर लीगची कमिटी या कमिटीच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आलेत बाळू पाटील. यावेळेला बाळूचा पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करायचा बॉल गेला उंच. अंतर कापेल का आणि इथे अंतर कापलेलं नाहीये. झेल खाली शतरक्षक आला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळाला. फिल्डिंग करत असताना सात्विक अँड स्वरूप 11 ताबडच्या टीमला खेळाडू बाद झालाय. मोहंती बॅक टू द पॅव्हिलियन. याच दरम्यान आपण पाहता मंचाकावरती आदरणीय उद्योजक उमेश सिंग साहेबांचं ते आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्याचबरोबरीने स्पर्धा कुठेही असो पेण तालुक्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थिती आपण त्यांची नेहमी पाहिली. ते आमचे खरंतर बंधुतुल्य मित्र विनायकदादा पाटील पत्रकार त्यांना आपण पाहता सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत या प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून. अमरापूर विभाग प्रीमियर लीग चर्चा असते सातत्याने या स्पर्धेची आणि आज मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या रूपात भेटायला आली आहे. प्रेक्षकांच्या अगदी समोर आली आहे आणि मैदान देखील तितकंच सुंदर आहे. जय गुरुबादेव मैदान डोलवा या विभागाला म्हटलं जातं आणि या विभागामध्ये हे क्रीडांगण आहे. आणि बघा पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर स्वतः कॅप्टन अजित मोकल 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय. कळवे संघाचा खेळाडू अजित तो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि बॉलिंग मार्कमध्ये असेल बाळू पाटील हा खेळाडू. तांबडशेतचा
हा खेळाडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्टिअर केला बॉलला गॅपमध्ये, कव्हर आणि पॉइंटच्या मधून गॅप शोधत असताना बॉल मागे चाललाय, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी डीप कव्हरच्या बाजूला सीमा पार चौकार. बघा, संदेश घरतने जर का अर्धशतकी खेळी साकारली तर तब्बल 2,000 पारितोषिक त्यांना आलंय. स्पॉन्सर्स अदृश्य आहेत, लक्ष असू द्या, त्यांचं नाव मी डिक्लेअर करणार नाही आहोत, परंतु बक्षीस त्यांना आलंय 2,050साठी. संदेश घरत या खेळाडूला खरं तर गेले कित्येक वर्ष जोहे क्रिकेटची त्याने सेवा केली. काल परवा आपण पाहिलं मागच्या स्पर्धेमध्ये आमचे खरं तर मित्र बाबू नागे दादा यांनी देखील पूर्णविराम दिला ग्रामीण क्रिकेटला. परंतु लीग स्पर्धा असेल, 40+ क्रिकेट त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. यावेळेला आणखीन एक स्लॉग हिट केलाय, स्लॉटमध्ये बॉल आला अजितच्या आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉटमध्ये. इट्स अ ह्यूज षटकार. चांगलं टायमिंग. अजित मोकल हा खेळाडू स्वतः कॅप्टन आहे आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळाला. षटकार येताना आपण पाहिला. कमबॅक होईल का? लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, शॉर्ट मिड विकेटला मात्र बीट करून बॉल मात्र गोळीच्या वेगाने चाललाय, वाडिश लॉंगांना सीमा पार. यावेळेला चौकार. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 4 धावा या फटक्यावरती आपण येताना पाहिल्या. थोडासा व्हेरिएशन करत असताना बॅकअप द हँड डिलिव्हरी, बॅकफुटला गेले होते, कव्हरचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लगेच क्विक थ्रो आपण त्या ठिकाणी पाहिला. थोडंसं मागे आले त्या ठिकाणी अजित, नकार दिला होता संदेशने. आणि इथून आपण पाहिला सुरक्षित असेल दोन्ही खेळाडू, कोणती रन नाही आहे, रिस्क घेत नाही आहेत संदेश. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्त्व फार मोठं आहे, कारण तोही आक्रमक खेळाडू आहे. 29 रन ऑलरेडी स्कोर कार्डवर त्याला सेकंड ओव्हर चालू असताना. 28वा यावेळेला बॅकफुटला जात असताना अप्पर कटचा प्रयत्न, ऑन द टोस केले, बॉल मागे चाललाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषा पार. दणदण करत आलाय हा दणदणीत चौकार. प्रीमियर लीग हाय ती एक नंबर, हमरा पूर्वी बागा प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. थँक्यू वैकुंठ दादा पाटील आमच्या. जाऊया आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे. आर्या एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय सूरज पाटील दादर यांची उपस्थिती मंचकावर तुम्ही पाहताय. मी विनंती करेल तेजस नाईक आपण अतिथी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अर्थातच आर्या एंटरप्राइजेसचे ओनर सूरज पाटील, अर्थातच ब्रँडेड टी शर्ट्स, ट्रॅक, जर्सी ज्या शॉपमध्ये तुम्हाला मिळत आहेत. आर्या एंटरप्राइजेसचे ओनर सूरज पाटील दादर यांचा हा सन्मान मंचकावर संपन्न होताना आपण पाहतोय. वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय उमेश सिंग यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल. विनंती असेल मनोजदादा पाटील आपण जावं. क्रिकेटची प्रचंड आवड खरं तर उमेश सिंग यांना आहे आणि आज अतिथी मंचकावर त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना ओ टू रोशन पाटील सर. मान्यवरांचं स्वागत या मुख्य अतिथी मंचावरती पण होताना पाहता. आणि खरं तर त्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण शब्दसुमराने स्वागत करून मैदानाकडे जाऊया. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या स्कोर कार्डमध्ये तब्बल 32. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळले,
एक्साइटिंग द पॉवर. आणि इथे आपण पाहिला पॉवर जनरेट करणारा हा स्ट्रोक्स ओल्ड इज गोल्ड संदेश गरजचा हा आक्रमक फटका 6 धावा. खरं तर अतिशय आक्रमक खेळाडू, मी मगाशी म्हटलं सिनियर आहे, अनुभवी खेळाडू. यावेळेला ते स्तरावर बॉल पण लाईन कदाचित मिस केली असावी. पिचिंग ऑफ आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रामध्ये भर पडेल. खरं तर हे का ज्याने गाजवलं आहे पारगाव संघाच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं लगातार 5 षटकार माराचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. म्हणून मी उल्लेख केला या विभागामध्ये अनेक नवोदित उदयोन्मुक्त खेळाडू तयार झाले असेल, परंतु ज्यांनी संघर्ष केला याकरता क्रिकेट क्षेत्रामध्ये पूर्वीच्या अगदी काही आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी मैदानं नव्हती आणि अशा वेळेला मात्र संघर्ष मग क्रिकेट खेळणारे हे खरं तर संघर्ष योद्धे मैदानामध्ये आहेत. संदेश करत त्यांना आपण पाहताय वाईट बॉलचा इशारा. याच दरम्यान आगमन होतोय मंचकावरती खरं तर पेण तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक उत्तम दर्जाचे समाजसेवक, अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय दत्ताशेठ कांबळे वक्रतुंड मित्रमंडळाचे अध्यक्ष DK साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दत्ताशेठ कांबळे यांच्या ठिकाणी आगमन आपण होताना पाहता मी आयोजकांना विनंती करेन आपण तिथे पोहोचा, त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन या. दमदार असं खरं तर हे नेतृत्व आदरणीय दत्ताशेठ कांबळे DK साहेबांचं ते आगमन. खरं तर येणाऱ्या 15 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान पेण तालुक्यातील आणखीन एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा DK चषक लवकरच आपण पाहता पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान या मैदानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जरूर इथे बघा एच अँड टेकन खेळाडू बाद अजितचा विकेट मिळाला मोठ्या संख्येने. मी विनंती करेल खरं DK चषकच्या स्पर्धेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि त्या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या अशी सर्वांना दत्ताशेठ कांबळे यांच्या वतीनं मी नक्कीच विनंती करेल. त्यांच्या समवेत आमचे मित्र स्वप्नील यांना आपण पाहताय, त्यांचे सहकारी इथे आहेत, त्यांचं देखील आगमन. वेलकम, आपलं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. अमरापूर विभाग प्रीमियर लीग रायगड जिल्ह्यातील एक मानाची खरं तर प्रीमियर लीगची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडं पाहिलं जातं आणि या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर्स आदरणीय दत्ताशेठ कांबळे उर्फ तुम्हा सर्वांचे लाडके DK दादा यांच्या ठिकाणी आगमन होताना आपण पाहत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर अनेक जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाले. समाजसेवेचा वसा ज्यांनी घेतला खरं तर आपल्या हातामध्ये जनसेवा ही ईश्वरसेवा मानणारे आदरणीय दत्ताशेठ कांबळे, आपल्या तरुणांना रोजगार देणारे आपले आदरणीय दत्ताशेठ कांबळे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा याच दरम्यान सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत संघाचे ओनर दर्शन अँड रोहन म्हात्रे तांबडशेत यांच्या या ठिकाणी आगमन, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल पण या मंचकावरती आपलं हार्दिक असं स्वागत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना अल्केश पाटीलने जर का झेल टिपला तर दोष्मी गावचे समालोचक ओमकार देसले यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आर्मी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अल्केश तुमच्यासाठी हे पारितोषिक आलंय. एक झेल पकडा, गुगल पे होतील तुम्हाला कॅश. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना हलकीशी एज लागली, बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला 1 रन घेत असताना हा फलंदाज नौका खेळाडू मैदानाकडे आला. दर्शन करत डावऱ्याचा खेळाडू आहे, डावरे गावचा खेळाडू दर्शन, त्याला आपण पाहताय मैदानाच्याकडे आतमध्ये आलाय. सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू मान्यवरांचं आपण आगमन होताना आपण पाहता. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे या स्पर्धेचे आमच्या आणखीन एक प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय समाजसेवक दत्ताशेठ कांबळे उर्फ DK दादा यांच्या ठिकाणी आगमन. यावेळेला आपण पाहिलं हलकीशी एज लागली, स्लाइस करत असताना मात्र बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद संदेश करत. सन्माननीय दत्ताशेठ कांबळे साहेबांचे आगमन. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मी आदरणीय DK दादांना विनंती करेन आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसन असतं आपलं पुन्हा एकदा आम्ही खरं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. या विभागामध्ये खरं तर आपण पाहिला क्रिकेटच्या स्पर्धा असो किंबहुना कबड्डीच्या स्पर्धा असो किंवा दहीहंडी असो, अशा अनेक खरं तर इव्हेंट्सला नेहमी त्यांची आपण उपस्थिती पाहिली आणि सातत्याने चांगलं योगदान
त्यांचं राहिलं आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन पण होताना पाहत आहे. दत्ताशेठ कांबळे साहेबांचं मनपूर्वक या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. 15 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान आपण पाहत आहे वक्रतुंड मित्रमंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं DK चषक या स्पर्धेचं पुन्हा एकदा आयोजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ठिकाण आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका या मैदानावरती त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी त्यांच्या वतीने आज हमरापूर विभागाला खरं तर आग्रहाचं निमंत्रण देतो. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्या स्पर्धेची शोभा नक्कीच आपण सर्वांनी द्विगुणित करायची ही सूचना मात्र विनंती तुम्हाला असेल दत्ताशेठ कांबळे यांच्या वतीने. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहता 44 धावा आमचा VIP डाईस त्यावरती बसलेले आमचे मान्यवर त्या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर आमचे सिंग साहेब आहेत, सूरज पाटील आहेत, आमचे नाईक साहेब आपण यांना पाहता, स्वतः दत्ताशेठ त्यांना आपण पाहू शकाल. विनायकदादा पाटील पत्रकार आहेत, दत्तात्रय म्हात्रे साहेब, स्वप्नील त्यांचे सहकारी या स्पर्धेचा आनंद घेत असताना आशीर्वाद आर्टचे प्रोप्रायटर वैभव ठाकूर, नितेश पाटील पोलीस त्यांनाही आपण पाहता. आमचे समालोचक परमेश स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून आपलं स्वागत. 44 3 गडी बाद 44 धाबा. मागच्या इनिंगमध्ये कविराज सेम अगदी 3 ओव्हरमध्ये 44 धाबा होत्या आणि इथे देखील 44 धाबा आल्या. परंतु त्यानंतर 74 धाबांचा लक्षाचा पाठलाग करताना स्वप्नील आणि चांगली इनिंग साकारली. त्याच्याबरोबरीने आणखीन एक आदेश कोळी हा खेळाडू त्याने मात्र कमालीची फलंदाजी केली. वरडीचा खेळाडू तो मात्र सामनावीर राहिला. आता इथून जिंकणारा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यातला विनर अद्वैत 11 दादर संघासोबत खेळेल. कारण लीग फॉर्मॅट आहे, लीगमध्ये आपण सध्या आहोत आणि प्रत्येक संघाला संधी मात्र मिळेल. नेक्स्ट बॉलर अविनाश ठाकूर. बघा बॉलिंग ॲक्शन चांगली आहे, खेळाडूची बॉडी लँग्वेज देखील तितकीच सुंदर आहे, बॉल डिलिव्हर करण्याचे ॲक्शन देखील चांगले. पण इथे काय झालंय, अति घाई संकटात नाही असं म्हणतात. रोशन पाटील, रोशन मोकल माफी असावी कळव्याचा खेळाडू, त्याच्याबरोबरने दर्शन घरत डावऱ्याचा खेळाडू सुशांत मोकल गोट्या यांचे बंधुराज. खरं तर ही ओळख त्यांची आपण स्वतःची देखील एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली क्रिकेट क्षेत्रामध्ये. तोही आक्रमक खेळाडू आहे. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. 5व्या क्रमांकावरती पार्टनरशिप हवी आहे. जो मोमेंटम पहिल्या 3 षटकामध्ये मिळाला आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही सातत्य टिकवलं तर किमान 70+ धावा पहिल्या सत्रामध्ये सेट होतील. आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला 74 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण केला अद्भुत 11 दादर संघाने. त्यामुळे तुम्हाला देखील इथे चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल या शंका नाहीये. चांगली मॅच, अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अगदी आपण पाहिला यॉर्क लेनचा चेंडू हलकीशी कडा घेऊन बॉल मागे चालला होता. डाऊन द ग्राउंड बाळू पाटीलने काय गोलंदाजी केली. खरं तर मागच्या सामन्यामध्ये स्लॉगवर षटक त्याने टाकलं, असं वाटलं कदाचित महागडं षटक राहील, परंतु त्याने कमबॅक केलं त्या मॅचमध्ये आणि नक्कीच धावसंख्या त्यांनी रोखल्या आपल्या टीमसाठी. असा खेळाडू शॉर्ट ऑफ प्लेन बॉल या वेळेला मात्र पुल करत असताना बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. चांगलं टायमिंग. शॉर्ट ऑफ प्लेन बॉलवरती आपण पाहिला थोडासा राईज होणारा चेंडू, त्याच्यावरती मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन इथे आपण पाहिलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होताना षटकार पाहायला मिळाला. दर्शन घरत डावऱ्याचा खेळाडू त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या आपण जर पाहिली 50 अप, अगदी 52 धावा धावफलकावरती 50च्या वर गेला बॅटिंग करणारा संघ. त्रिशा 11 जोहे संघाचा मधल्या फळीतला आक्रमक खेळाडू दर्शन घरत. ही इज ऑन फायर. लगातारचा हा दुसरा धमाका. वन्स अगेन वन मोर षटकार. राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली
आक्रमक फलंदाजी मिडल ऑर्डरमध्ये आपण जर पाहिला, ज्याला संधी आली दर्शन घरतला त्याने मात्र या संधीचं सोनं केलं. 2 लगातार षटकार, तिसरा येईल का या बॉलवरती? मागच्या इनिंगमध्ये पलाशने लगातार 3 षटकार मारले होते आणि इथे दर्शन स्ट्राईक एंडला. यावेळेला तेच सरळ बॉल हार्ड लेंथमध्ये हा चेंडू होता, लाईनमध्ये नव्हते फलंदाज त्या ठिकाणी. दर्शन तुम्हाला हा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय वेगवान बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची चांगली आहे. मागील 2 बॉल आपण जर पाहिले, पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ, त्यानंतर आपण अगदी स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. परंतु इथे गुड लेंथवरून बॉल कमी उंची घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू कमबॅक केलं. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, ॲक्युरसी चांगली होती, डिरेक्शन चांगलं होतं आणि गती देखील तितकीच होती. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर त्रिशा 11 जोहे संघ जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 58 या धावसंख्येवरती. 58 लॉस ऑफ 3 विकेट्स. राम गुणगान बोलो जय चार ओव्हरचा खेळ संपला. 58 धावा या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहिल्या. खेळाडू बाजूला 3, आता अंतिम षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर ज्याला म्हणतात, अतिशय महत्त्वाचं षटक. या ओव्हरमध्ये जर का धावा जास्त आल्या तर नक्कीच कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय होताना पाहायला मिळेल. जेव्हा सेकंड इनिंगला फिल्डिंग करताना पण संघ उतरेल सात्विक आणि स्वरूप 11 तांबडशेत पुढच्या इनिंगमध्ये, तेव्हा मात्र त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळेल जर का इथे धावा जास्त आल्या. आणि एका बाजूने जर का धावा कमी आल्या तर मात्र थोडासा प्रेशर राहील त्रिशा 11 जोहे या संघावरती. समोर फलंदाज रोशन मोकल, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलेत कुणाल पाटील, राव्याचा खेळाडू. शॉर्ट ऑफ लेन हुक करायचा बॉल मागेच चाललाय. कमालीचे एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी लावले होते. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर अल्पेश पाटील यांना आपण पाहताय. चांगले एफर्ट्स त्यांनी लावले होते आणि नक्कीच जीवनदान मिळाला. मैदानाच्या आतमध्ये रोशन मोकल या खेळाडूला 1 धाव मात्र महत्त्वाची मिळाली. त्रिशा 11 जोहे या संघाला. गोपीनाथ दादा मोकल यांचा संघ आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जोहे त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. त्यांना आपण पाहताय, खरं तेही इन ॲक्शनमध्ये असतील. जोहे संघाचे खेळाडू आहेत, सिनियर क्रिकेटर. यावेळेला क्लीन बोल्ड, दांडी गोल झाली. जो खेळाडू मागच्या षटकामध्ये आक्रमक झाला दर्शन, त्याला मात्र इथे थांबवलंय. गोलंदाज आहे त्या ठिकाणी कुणाल पाटीलने क्लीन बोल्ड केलाय. 4ही मुंड्या चित करत असताना यस हिट विकेट आहेत, माफी असावी बघा, हिट विकेट झालेल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या त्यांनी केली असं म्हणायला हरकत नाही. विकेट स्वतःहून त्यांनी गमावलाय. हिट विकेट मात्र झालाय फलंदाज दर्शन. हिट विकेट झाले. खरं तर या अँगलने आपण जर पाहिलं तर खेळाडू क्लीन बोल्ड झाला असं आम्हाला निदर्शनास झालं. बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं अगदी कॉमेंट्री बॉक्स हा विकेटच्या समोर असतो, फक्त इथे आडवा अँगल आहे आणि फलंदाजाने स्वतः सांगितलं मी हिट विकेट झालो, त्यामुळे त्यालाही बाद व्हावं लागलं. नवका खेळाडू मैदानाकडे चालला आहे. निखिल डाऊर, कळव्याचा खेळाडू, आणखीन एक मैदानाकडे चालला. निखिल डाऊर पहिल्या इनिंगमधील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. 59 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 70+ होतील का? 70+ हे टार्गेट माइंडमध्ये आहे बॅटिंग करत असताना त्रिशा 11 जोहे संघाच्या कॅप्टनच्या. व त्या संघाकडे तुम्हाला वाटचाल करावी लागेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी सिंगल घेत असताना लॉंगॉनमध्ये फिल्डर तैनात होते. फक्त सिंगल गेम. मी मगाशी म्हटलं डेथ ओव्हरचं षटक फार महत्त्वाचं आहे. हे षटक मागच्या इनिंगमध्ये बाळू पाटील राब्याचा गोलंदाज त्याने फेकलं होतं, त्याने कमबॅक करून दिलं होतं खरं तर त्या इनिंगमध्ये. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहता या षटकामध्ये देखील अतिशय महत्त्वाची भूमिका साकारायची गोलंदाज कुणाल पाटीलला. ऑन साईडला फटका, पिकअप शॉट,
लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट, मिड विकेटच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम मच निडेड सिक्सर, 6 धावा. अरे कोण रे? यो फॉर्च्युनर वाला, अरे कोण रे आला 909 नंबर वाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या वैकुंठ शेट दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या वैकुंठ शेट दादाच्या या नावात दम आहे. जबरदस्त टायमिंग. कुणाल पाटील रावेगावचा अंडर 19चा आणखीन एक यंगस्टर, त्याच्यावरती मात्र आक्रमण होताना पाहायला मिळालं. त्याची निवड कदा पुण्याच्या स्पर्धेमध्ये झाली होती अंडर 19च्या संघामध्ये. चला, प्रेक्षकांना विनंती असेल, आपण जर का मैदानाच्या अवतीभोवती सामना पाहत असाल तर जेव्हा मॅच बॉल मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा आपण लगेच तो मैदानाकडे पाठवा. आपण थोडं सहकार्य करा, कारण विभागातील प्रेक्षक जास्त आहेत आपल्या परिसरातील. 66 धावा. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं किमान 70+ रन या झाल्या पाहिजेत या मॅचमध्ये, आणि त्या दिशेने आता वाटचाल करताना त्रिशा 11 जोहे हा संघ मैदानामध्ये कुणालच्या आगेच आक्रमण पाहायला मिळालं. आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल वन्स अगेन पूल करायचा. इथे फटका फसला, स्क्वेअर लेग मधला फिल्डर डाऊन द बॉल आले, आणि इथे आपण पाहत आहे खरं तर जजमेंट चुकलं. अगदी वेगाने धावून गेले, बॉलवरती नजर हटली, बॉडीचा खरं तर बॅलन्स गमावला, आणि त्यानंतर आपण पाहिला काळू सुरक्षित राहील. त्या ठिकाणी खरं तर रोशन मोकल जीवनदान त्यांना मिळालं, आणि 2 धावा महत्त्वाच्या मिळाल्या त्रिशा 11 जोहे या टीमला. फिल्डिंग करताना तुम्हाला देखील स्वतःचं चांगलं कमिटमेंट द्यावं लागतं, आणि इथे आपण पाहिलं हा सोपा झेल सुटला. प्रयत्न चांगले होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे पण जीवनदान मिळालं. फलंदाजाला स्ट्राईक देखील त्यांच्याकडे राहील. आणि यानंतर मात्र क्लीन हिटिंग, फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी पुढे टाकलेला बॉल डाऊन द लेग, त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला रोशनचा. 6 धावा. आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला, आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आली धावफलकावरती तब्बल 74. मागच्या सामन्यामध्ये 73 होत्या, आता इथे 74 आल्या, म्हणजे 75 धावांचा पाठलाग पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या इनिंगमध्ये करावं लागेल सात्विक अँड स्वरूप 11 तांबडच्या टीमला. तर एका बाजूने याच 75 धावा रोखायच्या त्रिशा 11 जोहे या संघाला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत, आणि पुढच्या इनिंगमध्ये आवाज ऐकायला मिळेल आमचे समालोचक मित्र अक्षयजी पाटील रावे. तत्पूर्वी आपण जाऊया त्या ठिकाणी DJ कडे. धन्यवाद. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा, युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला Yes, वादा, thank you. युवा नेता थँक्यू सो मच DJ. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं खरं तर हे 4थं पर्व आपण पाहतोय, परंतु पहिलं पर्व यशस्वी कोणी केलं असेल तर ते म्हणजे सन्माननीय आदरणीय DK कांबळे साहेब. अतिशय गरीब परिस्थितीतून यशाचा मार्ग ज्यांनी शोधला, निस्वार्थ सेवा ज्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलेले आहे, समाजसेवक. कोविडमध्ये खरं तर अनेक गरजू लोकांना ज्यांनी मदत दिली, अन्नधान्याचं वाटप असेल, पूरग्रस्तांना मदत असेल, नॅशनल हायवेवर हेल्मेटचं वाटप असेल, पाटणेश्वर अंतोरे ब्रिजवर हायमॅक्स टॉवर ज्यांनी उभारला, विविध शाळांमध्ये वॉटर फिल्टर ज्यांनी दिलं, ज्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, सार्वजनिक गणेश उत्सव, दहीहंडी सोहळा, आणि रायगडातील एकमेव स्पर्धा की ज्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं डोनेशन न घेता ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. अर्थातच 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दिवशी ती स्पर्धा आपण पाहणार आहोत, आणि ज्यांना जी गौरव पुरस्कारांनी सन्मानित केलं, एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय आदरणीय DK कांबळे साहेबांचं. मी विनंती करेल या लीगचे अध्यक्ष सन्माननीय सत्यजित पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान सोहळा, विशेष सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. निस्वार्थ सेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, समाजसेवक सन्माननीय DK कांबळे साहेबांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावर संपन्न होताना आपण पाहतोय.
त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र सूरज आणि स्वप्नील पाटील यांचं देखील या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करेल वैभव ठाकूर आपण यावं. सूरज आणि स्वप्नील पाटील नेहमी ही जोडी A1 जोडी सन्माननीय DK साहेबांच्या सोबत नेहमीच आपण त्यांना पाहतोय. विशेष सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होताना आपण पाहतोय. सूरज आणि स्वप्नील पाटील पहिल्या पर्वासाठी ज्यांनी विशेष योगदान आम्हाला दिलं अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय DK कांबळे साहेब. आणि तदनंतर एक विशेष सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. लेदरबॉल क्रिकेटमध्ये महाराष्ट्र टीममध्ये ज्यांची निवड या ठिकाणी होणार आहे अर्थातच दादर एक्सप्रेस नशीब नाईक यांचा विशेष सन्मान सोहळा. मी DK साहेबांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि विशेष खेळाडू सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. या आपण यायचं आहे. स्वप्नील सूरज आपण या. महाराष्ट्र लेदर क्रिकेटमध्ये ज्यांची निवड या ठिकाणी होतोय आणि रविवारी खरं तर नशीब नाईक आणि आपण तिकडे पाहणार आहोत. रायगड टीममध्ये निवड झाले. खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. दादर गावची बुलेट ट्रेन भरधाव वेगाने लेदर क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. नशीब नाईक आणि जरूर या ठिकाणी फोटोशूट केलं जाईल आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया नशीबसाठी. रायगड लेदर क्रिकेट टीममध्ये ज्यांची निवड आणि आम्ही शुभेच्छा देऊ की महाराष्ट्र टीममध्ये देखील त्यांची व्हावी. पण 2 मिनिटं आपण त्यांना थांबूया प्लीज नशीब. परंतु सन्माननीय DK साहेबांना या ठिकाणी जरूर मी थांबवेल. साहेब पहिलं पर्व खरं तर तुमचं मोलाचं योगदान आणि दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वासाठी देखील तुमचं मोलाचं सहकार्य योगदान आहे. काय सांगशील? मी सर्वप्रथम हमरापूर प्रीमियरला दत्ता कांबळे उर्फ DK आणि माझा वक्रतुंड मंडळातर्फे सर्व शुभेच्छा देतो. पहिलं पर्व हे खूप कठीण होतं. तेव्हा देवाच्या कृपेने तुम्ही मला मदत मागितली. त्या मदतीला DCP गुंजा साहेबांनी आपल्याला सहकार्य केलं. तेव्हा कोरोना हा खूप जोरात चालला असताना तेव्हा आपल्याला त्यांनी परमिशन दिली की तुम्ही हा हमरापूर करा आणि ते यशस्वी झालं. तो फक्त एक मी निमित्त होतो. करणारा एक DCP गुंजा साहेब होते. त्यांनी आपल्याला सहकार्य केलं होतं आणि अशीच तुम्ही हमरापूर करत जा. त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल सोबत राहील. आणि मी विशेष करून वैकुंठ शेठ पाटलांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या हमरापूर विभागातील ग्रामीण पोरांसाठी हा उपलब्ध असा चांगला ग्राउंड उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपला असाच खेळाडू आता जसा आपला नशीब नाईक तर तुम्ही रायगडमध्ये तो झाला तसा तो पुढे महाराष्ट्रामध्ये जावा. त्याच्यासारखे असेच अनेक प्लेयर महाराष्ट्रामध्ये खेळावा आपल्या हमरापूर प्रीमियरची अशी इच्छा प्रकट करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. येस थँक्यू सो मच. हे होते सन्माननीय DK साहेब. आपण नशीबकडे जाऊया. नशीब कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा. रायगड लेदर क्रिकेटमध्ये तुझी निवड झाली आहे. काय म्हणशील, कशा प्रकारचा अनुभव होता? अनुभव तर भरपूर वर्ष मी लेदर बॉल क्रिकेट खेळतो. पण सुरुवात मी 2019ला केली. नंतर मी भरपूर 2-3 वर्ष ट्राय केलं तेव्हा निवड नव्हती झाली. पण हा माझा शेवटचा प्रयत्न होता आणि त्यात माझी निवड झाली. काय सांगशील इतर खेळाडूंना? तुझं देखील अगदी करिअरला सुरुवात झालेली आहे, परंतु रविवारी तुझी मॅच होती हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये. मिस करशील का? हो नक्कीच. कारण की कमिटीने पण माझ्यासाठी खूप प्रयत्न केलं. कारण की शनिवारचा लॉट साईज तो रविवारी खेळायचा होता आणि रविवारचा लॉट शनिवारी खेळायचा. तेव्हापर्यंत 8 टीमांना पूर्णपणे विचारूनशा भरपूर प्रयत्न केलं. पण काही कारणास्तव नाही झाला आणि भरपूर मिस करेन मी.
कारण की मी दुसऱ्या सीझनला चॅम्पियन संघात खेळलो आणि गेल्या वर्षी मी रनरअप झालो होतो आणि आज माझा हॅट्रिकचा चान्स माझा मिस झाला. पण नशीबसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की नशीब लक ज्यांनी दुसरं पर्व गाजवलं चॅम्पियन आणि तिसऱ्या पर्वामध्ये रनरअप हा कर्णधार होता, परंतु चौथ्या पर्वामध्ये तो जरूर लीगला मिस करेल. आज बादल आहे, स्वप्नील आहे, राम आहे, तुझ्या टीममधले बरेचसे खेळाडू खेळतात, त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा देशील? फक्त चांगला खेळा आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा एफर्ट लावून केला. ज्याला फलंदाजी येईल त्यांनी फलंदाजी करा, ज्याला बॉलिंग येईल त्यांनी बॉलिंग चांगली करा आणि ज्याला फिल्डिंग चांगली येईल त्यांनी फिल्डिंग करा आणि मॅच विन व्हा. येस, थँक्यू. तर हा होता नशीब नाईक. दादर गावाची बुलेट ट्रेन भरधाव वेगाने रायगड लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण पाहणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. तिकडे असतील अक्षय पाटील सर. धन्यवाद. हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं और हिंदुस्तान पे सरजमी पे चल रही इस प्रतियोगिता को हम रामपुर विभाग प्रीमियर लीग 2025 कहते हैं, 2025 कहते हैं. तो चलते हैं मुकाबले की तरफ रुख करेंगे. मुकाबला जारी है. सात्विक स्वरूप 11 तांबड़शेत बनाम त्रिशा 11 जो है, इस दो टीमों के बीच मुकाबला. पहले सत्र में त्रिशा 11 जो है टीम ने लगभग 74 रन बनाए, 75 रन का टारगेट सेट किया है सात्विक स्वरूप 11 तांबड़शेत टीम के सामने. पहले ओवर में अपने कप्तान अजित मोकल को देखते हुए और पहले ओवर में पहले विकेट का पतन हो चुका है. व्यक्तिगत 10 रन बना के सुनील पाटिल जो स्ट्राइकर बल्लेबाज है भवानी फाइटर रावी टीम के, वो मैदान से बाहर जा चुके. 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर. यहां से आने वाली 27 गेंदें 65 रन की आवश्यकता होगी. हाफ टक्कर की गेंद इस बार उठा के मारा डिप मिड विकेट की तरफ. इस बार फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देने वाली गेंद थी. अच्छी फील्डिंग वहां पे सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस फील्डर की. जिस तरह से एफर्ट्स लिया, देखा कि गेंद उनकी तरफ आ रही है, वहां पे कदमों का इस्तेमाल किया, छलांग लगाई, उसके बाद गेंद को रोका. काबिले तारीफ यहाँ पे फील्डिंग करते हुए ये फील्डर. तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा इस फील्डर की. मोहंती मैन फ्रॉम कलवे के खिलाड़ी, जाने माने पहचाने वाले खिलाड़ी, उन्होंने अच्छी एफर्ट से उस गेंद को रोका. यहां से अंपायर भी मुझे लगता है जांच कर रहे हैं कि ये सेव किया है. सेव है, सेव है. अंपायर की तरफ से यहां से मांग और सिग्नल यहां पे देखने को मिल रहा है. टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 12. फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर की लाइन, लाउड अपील अंपायर की तरफ से. अंपायर से मांग कर रहे हैं, लेकिन अंपायर अपने निर्णय पे ऊपर यहां पे स्टेबल है. अंपायर ने बता दिया नॉट आउट. हमारे मुख्य अंपायर संतोष चौधरी सर और स्क्वायर लेग अंपायर हमारे शैलेश चौहान सर मैन फ्रॉम करंजा. एवन जोड़ी अंपायरिंग की और तीसरे अंपायर कैलाश भोईर. पहले ओवर में आपको अजित मोकल दिखते हुए, खुद कप्तान सरसेनापति लाउड अपील की थी अंपायर से. अंपायर ने मांग खारिज की. काफी एक्सपीरियंस वाले अंपायर है. कल्पेश घरत मैन फ्रॉम जोहे के खिलाड़ी. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद. अंपायर ने यहां से जांचा परखा, उसके बाद बता दिया वाइड. कल्पेश घरत जय गिरोबा जो है टीम की खिलाड़ी है, लेकिन इस बार आपको फ्रेंचाइजी क्रिकेट में इस अमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025 में सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़शेत की टीम में खेलते हुए नजर आएंगे. तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं सुनील पाटिल. का विकेट जाने के बाद तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. पटकी भी गेंद इस बार पुल करना चाहते थे. बॉडी के ऊपर टकराने के बाद गेंद पिच के इर्द गिर्द घूमती भी. लेग बाइट्स के तौर पर बैट का इशारा अंपायर ने किया हमें. पहले ओवर का यहां से खेल होता हुआ पहले ओवर के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़शेत का ये स्कोर है. हम लेंगे छोटा सा ब्रेक में सुनेंगे हमारे गोल्डन डीजे का सुमधुर संगीत.
यहाँ पे बल्लेबाज देखने को मिलेगा मैन फ्रॉम जोहे के ये धुरंधर बल्लेबाज। और हमारे स्क्वायर लेग अंपायर पे यहाँ पे संतोष चौधरी सर मैन फ्रॉम शिरडोन, बॉलीवुड के पिक्चर में भी काम कर चुके ये अंपायर संतोष चौधरी सर। और मुख्य अंपायर के तौर पर यहाँ पे हमारे शैलेश चौहान सर मैन फ्रॉम करंजा। और तीसरे अंपायर कैलाश जी बोहिर मैन फ्रॉम अपटा कोलीवाड़ा। ऐसा ऑफिशियल पैनल आप देखते हुए सही प्रीत लाइव के माध्यम से यहाँ पे लाइव टेलीकास्टिंग की जा रही है, तो आप लाइक कीजिए, सब्सक्राइब भी कीजिए, क्योंकि अच्छी क्लैरिटी से ये मुकाबले आप देखते हुए। वरुण मोकल मैन फ्रॉम जोहे, जोहे के गेंदबाज, जोहे के बल्लेबाज एक दूसरे के सामने एक दूसरे को भली भांति जानते कि खिलाड़ी किस तरह से खेलता है, ये गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करते हैं। ऑन ड्राइव किया, एक रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। देखते देखते यहाँ पे स्कोर बोर्ड की ओर 15 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़चंद का ये स्कोर है। यहाँ से आने वाली 23 गेंदे 60 रन की आवश्यकता। ये रन हो गए क्या, इसका जवाब सूरज मात्रे कप्तान सरसेनापति के पास है। उसका जवाब यहाँ पे देखा जाए तो कल्पेश घरत मैन फ्रॉम जोहे इस खिलाड़ी के पास है, क्योंकि ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां यहाँ से दिखानी पड़ेगी सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़चंद टीम को। इस बार फुल टॉस गेंद ऑन ड्राइव किया, गेंद का कॉर्नर की तरफ जाती हुई, वहां पे मोहंती मैन फ्रॉम कलबा की खिलाड़ी वहां पे मौजूद है। गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है, यहां से छक्के चौकों की बरसात करनी पड़ेगी। छक्के और चौकों की बरसात करने में यह प्रतियोगिता पहचानी जाती है। हम रामपुर विभाग प्रीमियर लीग 2025 की यह प्रतियोगिता आप देख रहे हो, सभी टकटकी के साथ ये मुकाबले देखते हुए। फुल टॉस गेंद, इस बार कलाइयों का इस्तेमाल किया, जड़ दिया डीप बैकवर्ड, स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद आएगा, ये थनथनाता हुआ छक्का। का बेहतरीन शॉट सिलेक्शन था। फुल टॉस गेंद थी, टोक के माध्यम से कलाइयों का इस्तेमाल किया, डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ ये तान दिया, सीना तान बल्लेबाजी करता हुआ कल्पेश घरत मैन फ्रॉम जोहे जय गिरोबा के ये खिलाड़ी, लेकिन आज फ्रेंचाइजी क्रिकेट में ये खेलते हुए। हाफ ट्रैकर की गेंद, यहाँ पे गुडलैंड स्पॉट, वहां पे यहाँ पे पिच होने के बाद गेंद यहाँ पे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट गेंद की यहाँ से समाप्ति होगी। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। ये दोस्तों क्रिकेट है, क्रिकेट में संघर्ष करना पड़ता है, वो संघर्ष यहाँ पे देखने को मिल रहा है सात्विक स्वरूप 11 तांबड़चंद टीम की ओर से। गेंदबाजी में आप गेंदबाज देखते हुए वरुण मोकल, ये भी जय गिरोबा जो है टीम के खिलाड़ी है, लेकिन आज फ्रेंचाइजी क्रिकेट में यहाँ पे त्रिशा 11 जोहे टीम में खेलते हुए हमारे गोपीनाथ शेठ मोकल की ये टीम है, कप्तानी करते हुए अजित मोकल। अच्छी गेंद, जड़ में गेंदबाजी की थी, सामने की तरफ गेंद को मोड़ दिया, खुद कप्तान अजित मोकल वहां पे सीना तान के खड़े हैं, उन्होंने गेंद को पकड़ा, फेंका, तब तक के लिए यहाँ से एक रन मुकम्मल किया जाएगा। धीमे धीमे से स्कोर को बढ़ाया जा रहा है। यहाँ से अभी आने वाली 19 गेंदें शेष है और 19 गेंद में 52 रन की आवश्यकता है। 19 गेंदें 52 रन। सूरज मात्रे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक में बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे कल्पेश घरत, गेंदबाजी मार के ऊपर वरुण मोकल मैन फ्रॉम जोहे। अच्छी गेंद, इस बार हवाई यात्रा के ऊपर गेंद जाती हुई, हाय हेलो टाटा बाय बाय करते हुए कऊ कॉर्नर के फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई हमारे हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025 का डंका बजाने वाला ये छक्का। सुनेंगे फिर से एक बार गोल्डन डीजे का।
यहाँ पे 18 गेंदे 46 रन की आवश्यकता होगी। 12 गेंदों का खेल हो चुका है। 12 गेंदों में लगभग देखा जाए तो 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। सूरज मात्रे खुद कप्तान अभी भी पिच के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां हमारे टीम के लिए क्या है, यहाँ से छक्का मारने के बाद आपको पता चल रहा है। सभी दर्शक हमारे ऑनलाइन जुड़े हुए हैं, सभी यहाँ पे मैदान के ऊपर जुड़े हैं। टकी के साथ ये मुकाबला यहां से देखते हुए, दो टीमों के बीच ये संघर्ष आप देखते हुए, सात्विक स्वरूप 11 तांबड़शेद बनाम त्रिशा 11 जो है, आने वाले 18 गेंदे 46 रन की आवश्यकता। कल्पेश घरत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक में आपको सूरज मात्रे गेंदबाजी मार के ऊपर खुद कप्तान सेनापति अजीत मोकल खुद की तरफ से दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर लेके गेंदबाजी मार के ऊपर यहाँ पे तैयार है। मैंडेटरी पावर प्ले यहां से ऑफ हो चुका है। दायरे के बाहर आपको 5 फील्डर बिलिक 2025 का कल्पेश घरत के बल्ले से है। लग बना दो इरादे, इरादे बिगड़ते लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। चलते हैं मुकाबले की तरफ। 17 गेंदे 42 रन की आवश्यकता। अजित मोकल के पहले गेंद के ऊपर फाइनल की तरफ चौका। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, ऑन ड्राइव किया गेंद यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ। संदेश घरत वहां पे खिलाड़ी तैनात है, 40+ के ये खिलाड़ी, यहाँ पे उनके पास तजुर्बा है, अनुभव है, काफी अनुभव यहाँ पे है उनके पास। उस अनुभव से बल्लेबाजी की अभी फील्डिंग यहाँ पे करते हुए आने वाली 16 गेंदें यहाँ से शेष है। 16 गेंदों में चाहिए 41 रन, 41 रन की आवश्यकता। 16 गेंदें, ये रनों का और गेंदों का फासला कम हो जाएगा या बढ़ेगा, देखेंगे इस मुकाबले में किस तरह से ये रन बनते हैं और किस तरह से गेंद डॉट होते। सूरज मात्रे कप्तान सीना तान के अभी तक खड़े हुए हैं। उनके बल्ले से अभी तक देखा जाए तो कुल मिला के रन आ चुके हैं। स्लोवर गेंद इस बार हवाई यात्रा के ऊपर आसमान में ठेर दिया, इस बार खदेड़ के निकाल दिया। बल्ले से निकलता हुआ ये तीर छक्के के पार जाता हुआ आता हुआ सूरज मात्रे के बल्ले से ताबड़तोड़ छक्का। इस बार देखा जाए तो लगभग 3 गेंदें खेल चुके सूरज मात्रे और व्यक्तिगत 13 रनों के ऊपर अपना योगदान देते हुए आने वाली 15 गेंदें 35 रन की आवश्यकता है। 2 बैक टू बैक छक्के सूरज मात्रे के बल्ले से देखे। कप्तान है, कप्तानी पारी खेलने की कोशिश की जा रही है। 3 गेंदें अभी तक खेल चुके, 13 रन अभी तक व्यक्तिगत उन्होंने बनाए हैं। आने वाली 15 गेंदें 35 रन की आवश्यकता। 40 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़शेद का स्कोर है। फिर से पहले ग्लांस किया, इस बार गोली की रफ्तार से गेंद जाते हुए तेज आउटफील्ड, गेंद रुकने का नाम नहीं लेगी। फिर से एक बार सूरज मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये तीर पहुंचा है गंगा के पार। 4 रन के लिए बेहतरीन बल्लेबाजी यहां पे करते हुए सूरज मात्रे। पहा, खरं तर मैदानाच्या आतमध्ये फ्रॉग इंटरप्राइजेसचे ओनर सूरज म्हात्रे अप्रतिम फलंदाजी तिकडे सुरू आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी मोफत पाण्याची व्यवस्था देखील त्यांच्याकडून झालेली आहे। थँक्यू सो मच। फिर से एक बार सीना तान बल्ला घुमाया, गेंद ने
अप अगेन, चली भाई, पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम पम। यहाँ पे देखा जाए तो जली को आग कहते हैं, भुजी को खाक कहते हैं। 2 छक्के 1 चौका और फिर से एक बार छक्का मारने वाले बल्लेबाज को सूरज मात्रे कहते हैं। ओम सैरम डीजे मास्टर, 13 गेंदे 25 रन की आवश्यकता। पहला इंटरव्यू सेशन में परमेश जी पाटिल साहब के साथ जब बात की जा रही थी तब सूरज मात्रे ने कहा था कि हमें भी फील्डिंग चाहिए थी, हम चेसिंग कर सकते हैं, और वो बताया इस बार सूरज मात्रे ने। लगभग देखा जाए तो यहाँ से 13 गेंदे शेष है, 25 रन की आवश्यकता है, 50 रन पूरी कर चुकी है टीम। 1 विकेट के नुकसान के ऊपर सुनील पाटिल पहले के बल्लेबाज यहाँ पे देखा जाए तो आउट हुए 10 रन बना के। उसके बाद देखा जाए तो बल्लेबाजी का कारोबार संभाला सूरज मात्रे, खुद कप्तान, मैन फ्रॉम कोपर, उसके साथ डटे हुए कल्पेश गरत, मैन फ्रॉम जोहे अजीत मोकल। इस बार अजीत मोकल के ऊपर देखा जाए तो ताबड़तोड़ बल्लेबाजी, पहाड़ जैसी गेंदबाजी और दहाड़ने वाली बल्लेबाजी। पटकी भी गेंद फिर से एक बार यहाँ पे कॉम बॉक्स की तरफ, हमारे डी के साहब को यहाँ पे राम राम, हेलो हेलो, टाटा टाटा, बाय बाय करने वाला ये छक्का बल्लेबाज के बल्ले से। डीजे बारह गेंदों में 19 रन की आवश्यकता है। हमारे पुलिस जी आप जाइए ड्रिंक्स लेके मैदान की तरफ। आने वाली 12 गेंदे 19 रन की आवश्यकता, 56 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़ क्षेत्र का ये स्कोर है। यहां से आने वाली 12 गेंदे 19 रन की आवश्यकता, टकटकी के साथ ये मुकाबला सभी दर्शक ऑनलाइन ऑफलाइन यहाँ पे देखते हुए। सभी दर्शकों का फिर से एक बार मैं अक्षय प्रभावती जनार्दन पाटिल, मैन फ्रॉम राबे, सभी दर्शकों का यहाँ पे तहे दिल से स्वागत करता हूँ। आज के दिन में कॉम बॉक्स में हमारे साथ जुड़े हुए हमारे सीनियर कमेंटेटर रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा, और परमेश जी पाटिल सर, मैन फ्रॉम सोनकार, और हमारे सीनियर कमेंटेटर हनुमान जी नाइक, हिंदी कमेंट्री का काफी बढ़िया वॉइस जिनके पास है वो हनुमान जी नाइक भी आज हमारे साथ जुड़े हुए हैं। और हमारे साथी स्कोरर कबीराज, उनके पास काफी तजुर्बा है, लगभग 4 साल ये अमरापुर विभाग प्रीमियर लीग की वो स्कोरिंग कर रही है, इतना तजुर्बा उनके पास है। और हमारे साई प्रीत लाइव, जानी मानी मशहूर यहाँ पे यूट्यूब चैनल, और उनके माध्यम से आप घर बैठे इस मुकाबले का आनंद लुत्फ उठा सकते हो। ये प्रतियोगिता ही ऐसी है, जानदार, शानदार, ब्यूटीफुल, कलरफुल ये प्रतियोगिता, उसका नाम है हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025 की ये प्रतियोगिता। आप सभी के यहाँ से टकटकी के साथ ये सभी दर्शक हमारे देखते हुए इस बार ड्रिंक्स ब्रेक यहाँ से खत्म हो जाएगा। आने वाली 12 गेंदे 19 रन की आवश्यकता, कप्तान सीना तान के डटे हुए हैं, खड़े हुए सूरज मात्रे, उनके साथ कल्पेश खरत। थँक यू पा, खरं तर आज विशेष अतिथी मंचकावर आपण पाहिले, सन्माननीय डी के कांबळे साहेब, समाजसेवक, कोरोना कालामध्ये ज्यांनी गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केलं, पूरग्रस्तांना ज्यांनी मदत दिली, हायवेवर हेल्मेटचं वाटप असेल, हायमॅक्स टॉवरची उभारणी असेल, वॉटर फिल्टर देखील विविध शाळांमध्ये ज्यांनी दिलं, सन्माननीय डी के साहेब आज स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। थँक्यू सो मच, त्यांचा आपण हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। इस बार देखा जाए तो त्रिशा 11 जो है टीम को जो ब्रेक थ्रू चाहिए था वो संदेश घरत ने दिलाया, क्योंकि यहाँ से 12 गेंदे 19 रन की आवश्यकता थी, अभी 11 गेंदे 19 रन की आवश्यकता है। जो ब्रेक थ्रू चाहिए था वो ब्रेक थ्रू दिलाया संदेश घरत ने। उनके पास जो तजुर्बा है, अनुभव है, उसके साथ वो गेंदबाजी करते हुए और बल्लेबाज कल्पेश घरत को मैदान से बाहर भेजा। दोनों ही खिलाड़ी एक ही गांव के, गेंदबाज भी एक ही गांव का है और बल्लेबाज भी एक ही गांव का है, और एक ही टीम में खेलते हैं, तो हर एक खिलाड़ी की वीक पॉइंट और स्ट्रांग पॉइंट
सभी खिलाड़ियों को मालूम होता है। तो ये संदेश गरत ने इस बार कल्पेश गरत को मैदान से चलता किया, बाहर किया, चारों खा निश्चित किया। आने वाली यहां से देखना होगा 11 गेंदे 19 रन की आवश्यकता होगी, दरकार होगी। नॉन स्ट्राइक पे आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे सूरज बात्रे, खुद कप्तान। अगर फील्डिंग की बात की जाए तो डिप, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, काउ कॉर्नर की तरफ आउटसाइड यहाँ पे सर्कल में फील्डर तैनात किए गए। इनसाइड फील्डिंग की बात की जाए तो पॉइंट में समाधान पाटिल इस बार लॉफ्टेड ऑफ ड्राइव किया है। गेंद यहाँ पे डिप एक्स्ट्रा कवर में रोकी जाएगी, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। संदेश गरत अच्छी गेंदबाजी करते हुए तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज की। पहले गेंद के ऊपर बाउंसर गेंद डाली और कल्पेश गरत को मैदान से चलता किया। उसके बाद ये दूसरी गेंद 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। आने वाली 10 गेंदें 18 रन की आवश्यकता होगी। स्ट्राइक एंड में सूरज बात्रे, खुद कप्तान, सरसेनापति, आज के दिन में इनफॉर्म चलने वाले बल्लेबाज सूरज बात्रे। फुल टॉस गेंद, इस बार फिर से एक बार बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता ना पा, गेंद चली गई है डायरेक्ट दादर की तरफ, यहाँ पे लैंड होती हुई हवाई यात्रा के ऊपर। क्या बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, सूरज का कोई तोल नहीं होता, पृथ्वी की कोई तोल नहीं होती, साधु की कोई जात नहीं होती, और सूरज बात्रे का जवाब भी नहीं दोस्तों। 9 गेंदे 12 रन की आवश्यकता होगी यहाँ से जीतने के लिए। 9 गेंदे 12 रन की आवश्यकता। सूरज बात्रे ने इंटरव्यू में बताया था कि हमको फील्डिंग ही चाहिए, हम जीत सकते मुकाबला, और वो दोस्तों जो इरादा बनाया था, इरादा पक्का और जीत भी पक्की यहां से होती हुई नजर आती हुई। 9 गेंदे 12 रन की आवश्यकता। फिर से एक बार उड़ाया आसमान में, इस बार देखा जाए तो गेंद जाएगी मैदान से बाहर, डिप मिड विकेट बॉर्डर लाइन के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई फिर से एक बार हवाई यात्रा के ऊपर। आज सूरज बात्रे काफी इनफॉर्म चलते हुए, बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया, सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा। आने वाली 8 गेंदे 6 गेंद रनों की आवश्यकता है। बैक टू बैक 4 छक्के जड़ चुका है, बाहुबली कहा जाता है, कोपर का ये खिलाड़ी है, और इस बार बताता हुआ मेरे कंधों में जान है, और इस कंधों में जान है, वो जान पूरी तरह बल्ले में लगाता हुआ, और बल्ले की जान पूरी तरह गेंद में, और गेंद जाते भी यहाँ पे छक्के के पार। 6 रन के लिए बेहतरीन बल्लेबाजी सूरज बात्रे, मैन फ्रॉम कोपर का ये खिलाड़ी। फिर से एक बार हवाई यात्रा के ऊपर बम 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 बोले, छक्के के द्वार खोले, आया ये विनिंग छक्का, ऊपर यहाँ पे आसमान, नीचे धरती, और सूरज बात्रे का ये जुनून इस मैदान के ऊपर आपने देखा। यहाँ पे मुकाबला जितवाया टीम सात्विक स्वरूप 11 तांबर से टीम को सूरज बात्रे में, कप्तान सीना तान, और ये बढ़िया मैच आपको सभी को देखने को मिली। व्यक्तिगत 47 रन बनाए, 47, 3 रन कम पड़े 2000 रुपए के लिए, क्योंकि हर एक यहाँ पे 50 रन के लिए 2000 रुपए की धनराशि हमारे इस प्रतियोगिता में दी जाती है। व्यक्तिगत 47 रन बना के इस बार नॉट आउट रहे, टीम को जितवाया। दोनों ही टीम की यहाँ पे ढेर सारी शुभकामनाएं देना चाहूंगा। मेरा टाइम यहाँ से थोड़ा सा यहाँ पे साइन आउट होता है, और कॉम बॉक्स में बदलाव आपको थोड़ी देर में देखने को मिलेगा। जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिकडे आमंत्रित करूया आपण उमेश सिंग आणि सन्माननीय अर्थातच आर्या इंटरप्राइजेसचे ओनर सूरज पाटील यांना आपण इन्व्हाइट करूया। प्लेयर ऑफ द मैच कविराज सूरज म्हात्रे। सो वेलकम सूरज।